भाजपने प्रादेशिक पक्ष नको तशी जाहीर भूमिकाच आहेच ना. घेतलेली याचं आहे. कारण त्यांचे जे हा. तत्वज्ञान, राजकीय तत्वज्ञान त्याच्यामध्ये दडलेलं आहे ना. समस्त भारत हा एक बरोबर. संघ, एक भाषिक, एक धर्मी हो. असा एक प्रदेश आहे आणि तिथे म्हणजे बाकी मतभेदांना वाव नाही. ते एक आहे सेफ आहे त्याचा अर्थ तोच आहे ना. बरोबर. तो आता नाही, जाणून दिला एक त्याने. कार्टून आलं होतं की एकनाथ शिंदे असं म्हणतायत की उद्धव ठाकरेंनी जे 19 साली केलं ते मी आता करू का, तर तिकडे अजित पवार सांगतायत की तू जे 22 साली केलं ते मी आता करेन. नाही, याच्यात म्हणजे त्याला शोकांतिका कुठली असणार आहे आता. नाही, आपण भविष्य वर्तवू नये, आपलं काही काम नाही ते. पण एक तर निश्चित झालं भाजपचा मुख्यमंत्री, बरोबर. एक निश्चित झालं की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, त्या निश्चितीमध्ये अजितदादाही उपमुख्यमंत्री, त्या निश्चितीमध्ये आणखी खालती गेलं तर गेल्या वेळेप्रमाणे अजितदादांना आत्ताही अर्थमंत्री पद दिलं हम्म. तर उद्धव ठाकरेंच्या बरोबर असताना एकनाथ शिंदे ज्या नाराजीने बाहेर पडले बरोबर. तेव्हा अजितदादा अर्थमंत्री होते हो, बरोबर. आणि सगळा निधी स्वतः नियंत्रित करायचे. हो. तीच परिस्थिती आता आलेली आहे. म्हणजे आणि एकदा त्यांना मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा अजितदादांनाच स्वीकारावं करावं लागलं. लागलेलं होतं. तिथे त्यांना तुम्ही त्यांना बाजूला ठेवू शकलात कारण मुख्यमंत्री होतात. हम्म. आता ती संधी नाहीये. त्यामुळे ही जी म्हणजे काय म्हणतात त्याला पुनरावृत्ती होते. हम्म. पहिल्यांदा शोकांतिका आणि दुसऱ्यांदा फार्स. शोकांतिका बघितलेली आहे. आता आपण फार्सच्या दिशेने चाललेलो आहोत. आपण- आता त्यांना सवयी त्यांनी ग्रहीतही धरला की आता हे नाही, कोण त्यामुळे आपलं काही- बहुधा शिंदे आणि अजित पवार हे सुद्धा एकमेकांचं खच्चीकरण करण्याचा वेगवेगळा मार्ग. आता खरी ती तू म्हणतोस ना, हा. तीच गंमत तीच आहे. आहे. म्हणजे एकनाथ शिंदे यांना धोका किंवा आव्हान हे भाजपचं नाहीच आहे, हे अजितदादांचं असतं. अजितदादांचं. बरोबर. कारण आणि अजितदादांनी अजितदादांनी- खूप 41 म्हणजे कमी आणलेले नाही तो. बरोबर. आणि त्यांनी शिंदेच्या आधी भूमिका जाहीर करून टाकली, आमचा पाठिंबा आहे पाठिंबा तुम्हाला. जाहीर आणि एकतर गोष्ट अशी की स्वच्छपणे आपण अगदी म्हणू शकतो की गृहमंत्रीपद काही एकनाथ शिंदेना त्यांनी मागितलंय पण. दिलं जाणार नाही. बरोबर. त्यांना अर्थमंत्री घेऊन काही उपयोग नाही कारण त्यांच्या काही त्या आवडीचा अभ्यासाचा विषय नाही. त्यामुळे त्यांना म्हणजे जे काही नगरविकास वगैरे हा नगरविकास पण सोडतील असं वाटत नाही. नाही, फार तर त्याचा विचार होऊ शकतो. होऊ शकतो कारण आधी त्यांच्याकडे होत. त्यांच्याकडे MSRDC, PWD. जे आधी होतं तेच. पण जर अजितदादांकडे अर्थमंत्री पद गेलं हा. तर तर अजितदादा त्यांच्या आमदारांना फास तोच लावू मुद्दा. शकतात. ती शोकांतिका आपण त्या अर्थाने म्हणतोय. शिवसेनेच्या सर्व आमदारांना भीती अजितदादांचीच वाटते. त्याला अजितदादा नको आहे विशेष. आणि अजितदादा सिस्टीम कळणारा माणूस आहे. हम्म. आणि आता मुख्यमंत्री शिंदे असताना त्यांच्या तोंडावरनं दोनदा ते मंत्रिमंडळ बैठकीतनं बाहेर पडले ना. होय, बरोबर. होय. हे चालणार नाही, असे कामं होत नाहीत, निधी पूर्वी कुठे आहे? रामराव अधिक जसं करायचे हा. तसं आहे हे नेमकं.